नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। तब्बल 9 वर्षांनंतर निवडणुकीची रणधुमाळी। अखेर पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 ला मतदान होत आहे। तब्बल 9 वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत असल्याने राजकीय पक्षांच्या इच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे। असं असलं तरी पालिका सभागृहात पूर्वीप्रमाणेच 128 नगरसेवक असणार आहेत, त्यात वाढ झालेली नाही। राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचा सोमवारी कार्यक्रम जाहीर केला। निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू झाली आहे। 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे। प्रचारास 3 ते 14 जानेवारी असा केवळ 12 दिवसांचा कालावधी मिळणार आहे। रावेत किवळे प्रभाग 16 मध्ये सर्वाधिक 75,105 मतदार। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी काल प्रसिद्ध करण्यात आली। त्यात सर्वाधिक 75,105 मतदार रावेत किवळे मामुर्डी प्रभाग क्रमांक 16 मध्ये आहेत, तर सर्वात कमी 33,033 मतदार थेरगाव पडवळनगर प्रभाग क्रमांक 23 मध्ये आहेत। मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 ला मतदान करता येणार नाही। कुरिअरने बॉम्ब सदृश्य वस्तू पाठवून डॉलरमध्ये मागितली खंडणी। एका अनोळखी व्यक्तीने वडील आणि मुलांच्या ईमेल आयडीवर वेळोवेळी खंडणीसाठी मेल पाठवले, तसेच कुरिअरने बॉम्ब सदृश्य वस्तू पाठवून डॉलरमध्ये खंडणी मागितली। हा प्रकार रावेत येथे काल उघडीस आला। ही घटना 21 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत घडली। या प्रकरणी रमेश गणपत रुमाले यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। महायुतीतील 2 बलाढ्य पक्षांमध्ये आता मैत्रीपूर्ण सामना। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वतंत्र लढणार असल्याचे सोमवारी जाहीर होताच इच्छुक कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत। शिंदेसेना आणि आरपीआय आठवले गट मात्र भाजपसोबत युतीतून लढणार आहेत। महायुतीतील बलाढ्य घटक पक्ष असलेली भाजप आणि राष्ट्रवादी समोरासमोर आल्याने रंगतदार सामने होण्याची चिन्ह आहेत। महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र लढणार। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने एकत्र लढण्याची भूमिका स्पष्ट केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव सेना आणि काँग्रेसचे आघाडीतील प्रमुख 3 पक्ष आगामी महापालिका निवडणूक संयुक्तपणे लढवणार असल्याचं सांगितलंय। शहरातील सत्ता समीकरण आणि विरोधकांची रणनीती लक्षात घेता आघाडी अधिक व्यापक करण्यावर भर दिला जातोय। उपेक्षित समाजाला न्याय मिळेपर्यंत लढणार अमित गोरखे। उपेक्षित वंचित समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळेपर्यंत माझा लढा सुरूच राहील, असा निर्धार आमदार अमित गोरखे यांनी काल पत्रकार परिषदेत व्यक्त केला। नागपूर येथे पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विविध लोकहितांच्या प्रश्नावर प्रश्न मांडण्याची संधी मिळाल्याची माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली। यावेळी त्यांची तालिका सभापती पुनर्नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आली असून या अधिवेशनात सर्वाधिक प्रश्न विचारणारा आमदार अशी ओळख निर्माण झाल्याचेही आमदार गोरखे यांनी स्पष्ट केले।